गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दास बोधासित्वा बोध व्हावे अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा. राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय. महारुद्र हनुमान की जय. सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. परमपूजनीय सद्गुरूंच्या असीम कृपेने ग्रंथराज दासबोध चिंतन मालिकेअंतर्गत आपण तिसऱ्या दशकाचं चिंतन करीत आहोत. याआधी आपण सार रूपाने 5 समासांचं चिंतन केलं. पहिलं जन्मदुःख निरूपण आणि नंतर 4 समास एकत्र स्वगुण परीक्षा या नावाने. दशकाचंही नाव तेच आहे, स्वगुण परीक्षा. आणि त्या 4 समासांचा एक गट स्वगुण परीक्षा याचं आपण चिंतन केलेलं आहे. एकत्रितपणे या 5ही समासांचं सार गर्भवासाचं दुःख आणि त्यानंतर एकत्रितपणे जन्मापासून मृत्यूपर्यंत म्हणजे त्यात जरा म्हातारपण वगैरे सगळं आलं. ह्या सगळ्या जीवनभराच्या एकंदर प्रवासामध्ये जीवाला काय काय कष्ट यातना दुःख भोगावे लागतात त्याचं एक खूप विदारक पण वस्तुस्थितीला धरून असं रामदास स्वामींनी जे वर्णन केलेलं असं 5ही समासामध्ये आपण दुःख 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 हे ऐकलं. आणि 4 समासांचा जो गट होता स्वगुण परीक्षेचा त्यामध्ये रामदास स्वामींनी समारोप करताना एक ओवी वापरली. भगवत वचना वाचली भगवत भजना वाचनी चुकेना हे जन्मयोनी तापत्रयाची जाचणी सांगिजेल पुढे श्रीराम. तापत्रयांची जाचणी सांगिजेल पुढे श्रीराम. जाचणी म्हणजे टोचणी, त्रास, दुःख. आपण म्हणतो एखाद्याला त्या घरी त्या सेवकाला नोकराला फार जाच आहे मालकापासून. जाच याचा अर्थ त्रास, दुःख. जाचणी याचा अर्थ दुःखाची बोचणी, टोचणी. म्हणून रामदास स्वामींनी जो शब्द वापरलाय खूप महत्वाचा आहे. भगवत वचना वाचुनी भगवत भजना वाचुनी चुके नाहे जन्मयोनी तापत्रयाची जाचणी सांगिजेल पुढे श्रीराम. हे आता पुढे जे 3 समास क्रमाने आहेत ज्याचं आज आपण चिंतन एकत्रितपणे करणार आहोत. तापत्रयांची जाचणी बोली जेल श्रीराम हे मागच्या समासातल्या शेवटच्या ओवीमध्ये. आता आपण ज्या 3 समासांचं पुन्हा एकत्रितपणे चिंतन करणार आहोत त्याचं बीज आहे. हो असं दासबोधामध्ये सगळं एकात एक गुंफलंय. रामदास स्वामींनी सगळं साखळी रूपाने गुंफलंय. मी नेहमी प्रत्येक निरूपणामध्ये हे सांगतो, आपल्याला बोलत असतो. आपल्याला माहिती आहे की रामदास स्वामी एक साक्षात्कारी संत आहेत. त्यांना जे मिळालेलं आहे भक्ती करून किंवा नरतनु प्राप्त करून तिचे कृतार्थता त्यांनी भोगिलेली आहे. त्यांना त्याचा अनुभव आलेला आहे. आम्ही वस्ती केली रामी असतानाही देहधामी असं त्यांचे अभंगांमध्ये, दासबोधामध्ये, मनाच्या श्लोकामध्ये बहुता दिसा आपुली भेटी झाली विदेहीपणे सर्व काया निमाली वगैरे वगैरे हे जे पूर्णतेचे उद्गार त्यांच्या मुखामध्ये येतात ते पूर्ण झाले, रामरूप झाले. आणि मग आता देवकार्य म्हणून, धर्माचा उपदेश म्हणून दासबोध ग्रंथाच्या निर्मितीमध्ये त्यांनी सर्व जीवांचं कल्याण व्हावं म्हणून मनुष्य जीवनाच्या सगळ्या अंगांना स्पर्श केलेला आहे. मनुष्य जीवनाचा जर विचार केला श्रोते हो तर यात सुख दुःख अनिवार्य आहे. दोन्ही समिधाच मानले आहेत. ते प्रसंग येणारच आहेत आमच्यावर. त्यांचं वर्णन पहिल्या 5 समासात झालं. पण आता लागून 3 जे समास आहेत यांना रामदास स्वामींनी 3 नावं दिलेली आहेत. ती अगदी शास्त्रीय नाव आहेत.
त्रिविध ताप निरूपण असं या 3 समासांचं एकत्र नाव आहे. त्रिविध ताप. विध म्हणजे प्रकार, नवविधा भक्ती म्हणजे देवाची 9 प्रकारे भक्ती. विध म्हणजे प्रकार, पंचविध, त्रिविध, चतुर्विध पुरुषार्थ. विध म्हणजे प्रकार, 4 प्रकार. मग त्रिविध ताप म्हणजे 3 प्रकारचे ताप. ताप म्हणजे दुःख, वेदना, जे आपल्याला भोगावसं वाटत नाहीये. शास्त्राने या दोन्हीच्या व्याख्या केल्या आहेत. अनुकूल अनुकूल जे असतं त्याची संवेदना आपल्याला होणं त्याला सुख असं म्हणतात. अनुकूलीय वेदनीयम सुखम आणि प्रतिकूल वेदनीयम दुःखम अशी एक व्याख्या आपण थोड्या वेळ लक्षात ठेवू, की आपल्या मनाविरुद्ध, देहाविरुद्ध जेव्हा होतं, त्यावेळेला आपल्याला दुःख होतं असं आपण म्हणतो. वास्तविक प्रत्येकाला जीवनामध्ये फक्त सुखाची अपेक्षा असते श्रोते हो. प्रत्येक जीव सुखाच्याच आशेवर जगत असतो. भले त्याला भौतिक सुखाची अपेक्षा असो, सुखरूपतेचा विचार सध्या नाही करू आपण या समासाच्या अंगाने, पण त्याला सुखाची अपेक्षा आहे याचा अर्थ त्याला भौतिक सुखाची सतत अपेक्षा आहे. कुणालाही असं कधीही वाटत नाही, की मला काही दुःख व्हावं आणि माझे सगळे व्यवहार दुःखातच व्हावे असं कुणालाही वाटत नाही. अगदी साधं उदाहरण घ्या, आपल्या घरातलं रोजचं काम बघा. आपल्याला प्रत्येक क्षणाला वाटतं, की एखाद्या खोलीत जर एका पंखा असेल, तर माझ्या डोक्यावर पंखा आहे. हॉल मोठा आहे आणि पंख्याचं वारं सगळ्यांना लागत नाही, तर प्रत्येकाची धडपड असते, की पंख्याखाली बसावं. तो जर फिरणारा पंखा घेतला असेल, तर किती वेळा लोकं म्हणतात, किती गरम होतंय, का पंखा माझ्याकडेच स्टेडी होईल असं बटन दाबा. त्याला पंख्याच्या वाऱ्याने मला देहाला सुख मिळतंय ही अपेक्षा आहे. आणि ती असावी अशी अपेक्षा प्रत्येक क्षणाला आहे. आणि म्हणून पंख्याचा माझ्याकडे फिरवा, पंख्याखाली बसा, उकडत असतं, घाम येत असतो म्हणून ती अपेक्षा असते. मुद्दा आहे आपला, कुण्याही जीवाला मी दुःखात असावं असं कधीच वाटत नाही. सुखाची स्वाभाविक अपेक्षा जीवाला आहे. त्याचं कारण काय हे ऐकू त्रिविध तापांमध्ये जाणार आहे आपण. पण कारण काय? त्याचं कारण वेदांत शास्त्र देतं, दासबोधही देतो. मुळात प्रत्येक जीव हा सच्चित आनंद स्वरूपच आहे आणि आनंदाचं प्रवाही रूप सुख आहे. त्यामुळे तो सुखरूपच आहे मुळात. त्यामुळं त्याला सुखाची अपेक्षा असणारच आहे. सुखरूपता त्याचं स्वरूप आहे हो. आणि म्हणून त्याला भौतिकही सुखाची नेहमी मला अपेक्षा आहे. सुख मिळालं पाहिजे असं प्रत्येक जीवाला वाटतं. पण अनुभव असा येतो, की अपेक्षा सुखाची करावी, सुख सुख म्हणत आहे मनाच्या श्लोकात आहे. दुःख ठाकून आले. ते येतं आणि मग त्या दुःखाचे सगळं वर्णन रामदास स्वामींनी पहिल्या 5 समासात केलं. पण आता दुःख जीवनात येतात. सुखाची अपेक्षा असूनही सुखासाठी प्रयत्नही करतो आपण. जास्तीत जास्त मला भौतिक सुख कसं मिळावं? कूलर पासून, फ्रीज पासून, गॅस पासून, स्कूटर पासून, कार पासून. प्रत्येक भौतिक साधनामधून काही क्षणिक का होईना पण आपल्याला भौतिक सुख मिळत असतं. आणि त्याची अपेक्षाही असते आपल्याला, की सतत मी सुखात राहावं. कधीही वाटत नाही, की मला दुःख व्हावं म्हणून. मग हे जे विविध दुःख आहे रामदास स्वामींनी त्या काळाची देशकाल परिस्थिती टिपून ठेवले आणि सगळे एकत्र मांडले. हे पहिल्या 5 समासात. पण आता त्याचं वर्गीकरण करतात आहे. त्या सगळ्या दुःखांचं जन्मदुःख निरूपण आणि सगुण परीक्षेचे 4 समास यामध्ये सांगितलेली सगळी दुःख वाट्याला आपल्या जे येतात, स्वाभाविकपणे येतात. अपेक्षा सुखाची असूनही ते येतात. त्यांचं आता वर्गीकरण म्हणजे थोडा इंग्रजी शब्द वापरू आपण क्लासिफिकेशन केलंय. आणि वर्गीकरण करण्याची आपल्याला सवय आहे हो. वर्गीकरण करतो आपण कोणत्याही गोष्टीचं वर्गीकरण केल्याने त्या गटामध्ये आपल्याला ते दुःख निवृत्त करायला सोपं पडतं म्हणून वर्गीकरण केलंय. डिसेंट्रलायझेशन म्हणा, वर्गीकरण म्हणा. 100 दुःख पहिल्या 5 समासात सांगितले असतील, तर आता ते त्रिविध ताप नावाने 3 समासांमध्ये या 3 समासांच्या ओव्या 56, 87 आणि 29 आहेत. त्रिविध ताप निरूपण आपण ऐकतो आहोत. आधी त्रिविध तापांची नावं ऐकून घेऊ. माहिती आहे आपल्यापैकी पुष्कळांना जे अभ्यासक आहेत, दासबोधाचा ज्यांनी अभ्यास केलाय किंवा करतात आहेत किंवा अन्य काही पारमार्थिक श्रवण झालेलं आहे, त्यांना माहिती आहे.
तीन प्रकारचे तापांची विभागणी किंवा नावं शास्त्राने दिलेली आहेत. दासबोधात तीच तीन नावं रामदास स्वामींनी घेतली आहेत. आध्यात्मिक ताप, आधी भौतिक ताप आणि आधी दैविक ताप अशी त्या तीन तापांची नावं आहेत. आता हळूहळू आपण त्यात जाऊन काय उदाहरणांसह ते पाहू. रामदास स्वामींनी भरपूर उदाहरणं दिली आहेत. पण एकंदर तीन समास मिळून 172 ओव्यां रामदास स्वामींनी त्रिवेद ताप निरूपणावरती लिहिलेल्या आहेत. त्या सकल ग्रंथांचा आधार घेऊन लिहिलेले आहेत. त्याला भागवताचा आधार आहे, भगवद्गीतेचा आधार आहे, नाना ग्रंथांच्या संमती, दासबोधाला सगळ्या इतक्या अनेक ग्रंथांच्या टाकळीकारात पुरस्चरण काळात रामदास स्वामींनी जो अभ्यास केला, श्रवण केलं अनेक अधिकारी सत्पुरुषांपासून, ते सगळं त्यांनी दासबोधातही काय आत्मारामात काय मनाच्या श्लोकात त्यांना जी जी प्रचिती येत गेली ते ते लिहित गेले. निरीक्षण शक्ती, श्रवण, अनेक ग्रंथांचा शास्त्रशुद्ध अभ्यास आणि त्याचा आधार म्हणजे त्याच्या संमती घेऊनच लिहिलंय. आणि म्हणून रामदास स्वामींनी दासबोधामध्ये वर्गीकरण मांडले स्वतंत्रपणे. अनेक इतरही ग्रंथांमध्ये असेल, आध्यात्मिक ताप, आधी भौतिक ताप, आधी दैविक ताप ही दुःखांचं वर्णन तीन गटांमध्ये टाकले. आपल्याला श्रोते हो, कोणतंही दुःख हो, अपेक्षा सुखाची आहे, पण कोणतंही दुःख कोणत्याही जीवाला जर झालं तर त्याचं वर्गीकरण या तीनच कॅटेगरीत होतं. जसं उदाहरणार्थ माझ्या पायाला ठेच लागली, रस्त्याने चाललोय मी, अनवाणी चाललोय समजा सकाळी फिरायला, आणि माझ्या पायाला एक दिसला नाही, मला अंधारात 5:30 ला फिरायला गेला, दगड पडला होता म्हणा, काय असेल मला दिसलं नाही, ठेच लागली, जखम झाली, दुःख झालं. आता ह्या तीन गटांपैकी आध्यात्मिक ताप, आधी भौतिक ताप, आधी दैविक ताप, मला ठेच लागली आणि दुःख झालं याचं वर्गीकरण या तीन गटापैकी एकात होईल. मला खूप उकळ आहे, हे सुद्धा कोणत्या तरी एका गटात जाईल. आज मला अपेक्षेसारखी भाजी झाली नाही, फारच तिखट झाली, वेदना, दुःख झालं, मग तेही कोणत्या तरी एका तीन पैकी एका ह्याच्यात टाकावं लागेल. आणि म्हणून आपल्याला होणारं दुःख, वेदना, त्यातून होणाऱ्या वेदना, दुःखातून वेदना, त्या वर्गीकरण करण्याकरता कुठेतरी टाकल्या गेल्या पाहिजे. म्हणून तीन प्रकारचे दुःख ताप रामदास स्वामी बोलले. ताप म्हणजे दुःखच. वर्गीकरणासाठी आपण थोड्या वेळाने जाऊ. मी मगाशी एक मुद्दा आपल्याशी बोलत होतो की आपल्याला वर्गीकरणाची सवय आहे हो. दृष्टांत पाहू. एक रेल्वे स्टेशन आहे, एखादी गाडी यायची आहे आणि प्लॅटफॉर्म माणसाने तुडुंब भरलेला आहे, तुडुंब, त्यांच्या सामानासह. एक तर प्रवासाला जाणारी माणसं आणि त्यांना सोडायला आलेली माणसं, असा प्लॅटफॉर्म तुडुंब भरलेला आहे. आणि नियोजित जी ट्रेन आहे ती यायची आहे. आता हे सगळे जे एकत्र आहे, मला वर्गीकरण आपल्याला सहज करता येतं, व्यवहारात वर्गीकरण आपण पाहतो, यासाठी दृष्टांत बोलतोय. ट्रेन आली, नियोजित वेळेला आली, आणि ज्याच्या जवळ जसं तिकीट असेल त्यांनी काढलेलं असेल, ऐपतीप्रमाणे नव्हे, जसं मिळालं तसं, कोणी सेकंड क्लास, कोणी फर्स्ट क्लास, कोणी एसी सेकंड क्लास, कोणी एसी फर्स्ट क्लास वगैरे पुष्कळ कॅटेगरी असतात. कोणी साधा डब्बा, काहीच वेळेवर मिळालंच नाही तर साधा जनरल बोगी त्याला म्हणतात, त्यात बसले. आणि भराभर प्लॅटफॉर्मवर असलेली सगळी गर्दी विखुरल्या गेली. आपापल्या जागी सगळे जाऊन बसले. आणि जे निव्वळ सोडायला आलेले होते की आमची आई गावाला चालली, आमचा भाऊ चालला, आमची बहीण चालली, अशी सगळी माणसं प्लॅटफॉर्म गाडी गेल्यानंतर सोडून घरी गेली. प्लॅटफॉर्मवर सगळे होते, हजारो होते. त्यातले काही रेल्वेत आपापल्या डब्यामध्ये बसले आणि काही घरी निघून गेले वगैरे वगैरे. वर्गीकरण झालं का नाही? वर्गीकरण झालं. काही घरी गेले, काही एका बोगीत बसले, काही जनरल बोगीत बसले, काही एसी मध्ये बसले, आणि शेवटी प्लॅटफॉर्म रिकामा झाला. मला दृष्टांत नेमका फक्त वर्गीकरणासाठी आपल्याला पाहायचं आहे की असं वर्गीकरण होतं का नाही. होतं, हे आपल्या परिचयाचं आहे. आणि म्हणून तसं वर्गीकरण या सगळ्या त्रिविध दुःखांचं, जितके ताप, जन्म दुःख निरूपण आणि सगुण परीक्षेत आपल्याला होतात असं वर्णन आपण ऐकलंय बऱ्याच ओव्यांमध्ये, 282 85 इतक्या ओव्यांमध्ये ऐकलंय. त्याचं वर्गीकरण आता ह्या समासांमध्ये आहे. समास क्रमांक आहे
तिसऱ्या दशकाचे 6, 7, 8 आहेत. 6वा आध्यात्मिक तापाबद्दल आहे, 7वा आदिभौतिक तापाबद्दल आहे आणि 8वा आदिदैविक तापाबद्दल आहे. आता थोडस आपण चिंतन करू आधी आणि मग या 3 समासातल्या एखाद्या ओवीला आपण काही न्याय देऊ, कारण सगळे दृष्टांत आपल्याला समजण्यासारखे आहेत. रामदास स्वामींनी जे टिपलेले आहेत आणि त्या व्यतिरिक्तही आपल्याला हे तर सॅम्पल आहे. पण थोडासा विचार, एखादा जीव दुःख भोगतो अपेक्षा नसताना, तर हे दुःख तो का भोगतो इतका फक्त आपण एक विचार करू आणि मग त्याची विभागणी 3 तापांमध्ये ती होईल. आणि आमच्या इथे सर्व धर्मग्रंथांनी, दासबोधांनी पण, भागवत धर्मामध्ये आपल्या इथे कर्माचा एक कायदा आहे, कर्माचे काही नियम आहेत, त्याला कर्म विपाक सिद्धांत असं म्हणतात. आपल्याला सगळे सिद्धांताची आज गरज नाही, पण एखादा जीव दुःख का भोगतो इतकी फक्त कारण मीमांसा आपल्या या प्रवचनापुरती आपल्याला पुरेशी आहे. एखादा जीव जन्मभर सुख का नाही भोगत, दुःख का त्याच्या वाट्याला येतं? त्याचं उत्तर असं आहे, आपण पहिल्या दिवशी श्लोक पाहिला होता. पाप पुण्यम समे कृत्वा नर योनिषु जायते. आधी आपले अनंत जन्म झालेले आहेत, त्या जन्मांमध्ये आपण अनेक कर्म केलेली आहेत आणि काही कर्म आपण चांगली केलीत, काही वाईट केलीत, काही शुभ काही अशुभ, चांगली वाईट शुभ अशुभ. चांगलं कर्म केलं किंवा शुभ कर्म केलं की पुण्य निर्मिती होते आणि वाईट कर्म किंवा पाप कर्म केलं की पाप निर्माण होतं. आणि हे पाप पुण्य समता जेव्हा घडेल, अनेक कर्म जेव्हा आपण केले, सारखं झालं. ते चित्रगुप्त किंवा ते तिकडची योजना जी ईश्वराची ते ठरवते की नरयोनिषु जायते. पहा, पुण्यकर्म झालं आणि पापकर्म झालं सारखे झाले की, ज्या अर्थी पुण्यकर्माचं फळ सुख आहे, त्यामुळे नरदेहात आल्यानंतर सुखाचे क्षण येणार आहेत. भौतिक सुखच म्हणूया सध्या आपण, येणार आहे. आता उन्हाळ्याचे दिवस येतील, आंब्याचा रस खायला मिळणार आहे, द्राक्ष आली आहेत बाजारात, द्राक्ष आणून खायचे, केळी आणायच्या, चिक्कू आणायचे, फळं खायचे, आपल्या आवडीचे कपडे घ्यायचे, आपल्या आवडीचा फोन घ्यायचा, हे सुखाचे क्षण आहेत. आणि काही आपल्याला बिलकुल आवडत नाही आणि ज्यांचं रामदास स्वामींनी पहिल्या 5 समासांमध्ये वर्णन केलेलं आहे, ते दुःखही भोगावं लागतं. कारण त्या अर्थी मला नरतनु मिळालेला आहे, त्या अर्थी माझ्या पाप पुण्यांची आणि पाप पुण्यांची समानता झाली आहे. पाप पुण्य समता घडे तरीच हा नरदेह जोडे, तरच नरदेह मिळतो ना. त्यामुळे जे मी पुण्यकर्म केले असतील त्याचं फळ मला सुख म्हणजे चांगलं अनुभव येण्यासाठी होईल. अनुकूल वेदनियम सुखम, अनुकूल वेदान मिळतील असे काही त्या कर्मांची फळं मिळतील. आणि पहिला नियम कर्मविपाक शास्त्राचा असा आहे की प्रत्येक कर्माला केव्हा तरी मी खूप मागे केलं असेल कर्म, कदाचित 1,00,000 जन्म मागे केलं असेल. श्लोकच तसा आहे, कितीही कालावधी गेला तरी प्रत्येकाने केलेलं कर्म त्याचा पिच्छा सोडत नसतंय. कारण प्रत्येक कर्माला फळ असतंच, ते केव्हा मिळावं हे ईश्वराची योजना आहे. त्याला ते आत्ता कर्म केलं उद्या मिळावं असंही होऊ शकतं. आत्ता केलेलं कर्म आहे, पण मध्ये इतर त्याची कर्मफळ सन्मुख फलोन्मुख व्हायला तयार आहे, ते मागे पडतं. पण ना भुक्ते क्षीयते कर्म जन्म कोटीर शतैरपि. ना भुक्ते क्षीयते कर्म म्हणजे एखाद्या जीवाने जे कर्म केलं असेल कित्येक जन्म आधी, त्याला माहिती पण नाही, त्याच्या विस्मरणात ते गेलंय. इतक्या जन्मांचं कुठे आपल्याला माहिती आहे? अर्जुना, तू नाही जाणत आहे, मी जाणतो. तुला तुझे जन्म आठवत नाही, मला तुझे आठवतात आणि माझे आठवतात. ईश्वराला सगळ्या जीवांचे सगळे कर्म आठवतात. अवश्यमेव भोक्तव्यम, वाल्मिकी रामायणातला श्लोक आहे. अवश्यमेव भोक्तव्यम कृतकर्म शुभाशुभम ना भुक्ते क्षीयते कर्म जन्मकोटी शतैरपि. अवश्यमेव भोक्तव्यम, प्रत्येक जीवाला त्यांनी केलेल्या चांगल्या वाईट कर्मांचे कृत म्हणजे केलेल्या कृतकर्म, शुभ अशुभम, शुभाशुभम, शुभ अशुभम म्हणजे चांगली वाईट पाप पुण्य रूप. ना भुगते म्हणजे ती न भोगता, कर्माची फळं न भोगता ते कर्म क्षीणच नाही होत.
आणि जोपर्यंत कर्म क्षीण होत नाही, कर्मांची शृंखला संपत नाही, तोपर्यंत मुक्ती नाही. हे पुढचा आपल्याला त्याचा सध्या विचार नाही करायचा आहे. पण ना भुक्ते क्षीयते कर्म जन्म कोटे शतैरपि. शतैरपि 100 सहस्रावधी कोट्यावधी शतैरपि किती किती जन्म झाले तरी ज्या जीवाने जे कर्म केलं असतं ते त्याचा पाठलाग करतं आणि ते फलोन्मुख केव्हा तरी होतच होत. त्याचं नेमकं कधी कोणतं फलोन्मुख व्हावं याचं जीवाला ज्ञान नाही आहे. आणि म्हणून भगवद्गीतेत एक वचन आहे, गहना कर्मणो गती ही, ते कर्म विपाकाच्या अनुषंगानेच आहे. मुद्दा आहे प्रत्येक कर्माला फळ असतं आणि ते कधी मिळावं हे ईश्वरी योजना आहे. प्रत्येक कर्माचं फळ कधी फलोन्मुख व्हावं म्हणजे त्याला फळ कधी यावं म्हणजे ते कधी भोगायला लागावं याची शास्त्रीय म्हणजे ईश्वरीय योजना असते. पण प्रत्येक जीवाला त्यांनी केलेली कर्म भोगावीच लागतात. मग असं जर असेल तर मी जर काही वाईट कर्म केली असतील जी शास्त्राला संमत नाही, तशी केल्या गेली माझ्या हातून, तर ती कोणी भोगायची? जीवा तुलाच भोगावे लागतील. आणि म्हणून त्यासाठी आपल्या वाट्याला मनुष्य देहात आल्यानंतर जर पाप पुण्य समता झालेली आहे, म्हणजे 50-50% झालेलं आहे, तर 50% सुखाचे भोग आणि 50% पापाचे दुःखाचे भोग येणं अपरिहार्य आहे. ते भोग येणार. मग त्यांना सामोरं कसं जायचं, ते दूर कसे करायचे, त्याला अनेक मार्ग पुढे आपल्या आजच्या निरूपणात ते नको. पण त्याला ईश्वर स्मरण, सद्गुरूंचं स्मरण, नामामध्ये राहणं इत्यादी इत्यादी शास्त्रीय उपाय दिलेले आहेत. ते दासबोधात ते पुढे आहेत की त्याद्वारे होणाऱ्या दुःखाचा चटका मला कमी लागतो. पण दुःख भोगणंच आहे आणि म्हणून त्या दुःखांचं वर्गीकरण आध्यात्मिक, आधिभौतिक, आधिदैविक अशा 3 गटांमध्ये रामदास स्वामींनी केलेलं आहे. आध्यात्मिक तापात जाण्यापूर्वी पुन्हा एकदा ही संकल्पना स्पष्ट करून घेऊ की जीवाचं कधीही कितीही जुन्या काळी केलेलं कर्म कधी फलोन्मुख व्हावं हे ईश्वरीय योजनेप्रमाणे आहे. मी एक उदाहरण म्हणजे आपल्याला पटण्यासाठी म्हणा, चांगला सिद्धांत लक्षात राहण्यासाठी छोटंसं उदाहरण सांगतो आपल्याला. दृष्टांत रूप कथा नाही बोलत पूर्ण. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की भगवान श्रीकृष्णांचा द्वापर युगात जो अवतार झाला ते वसुदेव आणि देवकींच्या पोटी जन्माला आले, कारागृहात आले वगैरे. पण त्याआधी भगवंतांच्या अवतार घेण्याआधी भगवंतांचे मामा कंस यांनी देवकीची 6 बाळं मारली हो, निरपराध. कारण ते मारली वगैरे, त्याला ईर्ष्या होती, स्पर्धा होती. त्याला माहिती आहे की अस्यास्ताम अष्टमो गर्भो हंतायाम वहसे बुध, भागवतात श्लोक आहे, आकाशवाणी झाली होती. त्याप्रमाणे तो तिला भीत होता आणि हिला बाळ झाले की मार, बाळ झाले की मार. 6 बाळ त्यांनी मारली. देवकीला खूप दुःख झालं. पण पुढे भगवंतांचा जन्म झाल्यानंतर त्यांचं एकंदर अवतार कार्य पाहिल्यानंतर पहिले 11 वर्ष ते यशोदेकडे राहिल्यानंतर कंसवधानंतर भगवान वसुदेव आणि देवकी यांच्या सेवेतच आले आणि सांगितलं, आई आता मी तुझा कधी वियोग होऊ देणार नाही, मी तुझ्याच जवळ राहणार. 11 वर्ष गोकुळात किंवा मथुरेत भगवान राहिले. एकदा हे सगळं स्थिर स्थावर झालं. आता भगवान द्वारकेची निर्मिती झाली, जरा शांतता झाली, भगवंतांचे अनेक विवाह झाले, देवकी आता वृद्ध होत चालली. एकांतामध्ये एकदा देवकीने भगवंतांना प्रश्न केलाय, कृष्णा तुला एक प्रश्न विचारू का रे? आई विचार ना. ए कृष्णा, तू जन्माला येण्याआधी माझी 6 बाळ निरपराध निष्पाप, जन्माला आल्याबरोबर निरागस बाळ माझी 6 कंसाने मारली रे. हो आई, आता झालं ते होऊन गेलं ना. नाही कृष्णा, मला तर एक गोष्ट विचारायची आहे. विचारू? अरे विचार. नाही, मी तर काहीच पाप नव्हतं केलं रे. माझे पती वसुदेव आणि मी आम्ही सदाचार करत होतो, कुणाचं वाईट कधी चिंतन नाही. आम्ही नेहमी ईश्वराच्या स्मरणात राहायचो, मोठ्यांचा आम्ही सन्मान करायचो, गोसेवा करायचो, सगळं आम्ही पुण्यकारक कर्म या जन्मात केलं. मग माझ्या वाट्याला हे मधुसूदना कृष्णा, माझ्या वाट्याला माझी नुकतीच जन्माला आलेली 6 बाळ मरण पावावी हे दुःख का आलं? भगवान हसले, स्मितहास्य केलं. भगवान म्हणतात, आई तुला ऐकायचंय?
अगं हे तूच काहीतरी कर्म केलं त्याचं फळ आहे. ती म्हणते अरे मी काहीच नाही केलं. कारण मला आठवतच नाही या जन्मात काही पाप केलं असेल म्हणून. कधी कोणाची निंदा केली नाही. कधी कोणाशी स्पर्धा केली नाही. कधी कोणाचं वाईट चिंतलं नाही. कधी कोणाची हत्या केली नाही. मला आठवतच नाही. भगवान पुन्हा हसले. आई थांब एक मिनिट. तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला मी देण्यापेक्षा दाखवतो थांब आणि असं वर्णन येतं. देवी भागवतामध्ये हा प्रसंग खूप सविस्तरपणे आहे. भगवंतांनी आपली आई देवकीच्या डोळ्यावर हात फिरवला, हात धरला असा. आई तुला मी काही तुझे मागचे जन्म दाखवतो बघ. त्याला सगळं माहिती आहे. त्याला सगळं माहिती आहे. तान्यहून वेद अर्जुन, ते सगळे तुला तुझे जन्म न माहीत पण मला माहिती आहे. आणि तिला भगवंतांनी तिचे काही मागचे जन्म दाखवले. त्यामध्ये एका जन्मामध्ये ही देवकी एका पूर्वजन्मामध्ये राणी आहे. पूर्वीच्या काळात राजांना अनेक राण्या राहायच्या. तिला सवतही आहे, दुसरी राणी आहे. ही पट्टराणी आहे, दुसरी एक राणी आहे. आणि या देवकीला काही अपत्य होईना, झालंच नाही. पण सवतीला मात्र पुत्र होत गेले. आणि देवकीने अतिशय सूढ भावनेनी, असूयेनी तिच्या सवतीला झालेली 6 बाळ जन्माला आल्याबरोबर विष देऊन मारली. हे भगवंतांनी दाखवलं तिला. आणि देवकीने हात काढला. मला कळलं रे म्हणजे कृष्णा, माझी 6 बाळ नुकती जन्माला आलेली कंसाने का मारली, याचं उत्तर आज मला मिळालं. ना भुक्ते क्षीयते कर्म जन्मकोटी शतैरपी. दृष्टांत रूपच गोष्ट पाहिली आपण. ना भुक्ते, देवकीने आपल्या सवतीची मारलेली 6 बाळ किंवा 6 बाळांची, निरागस बाळांची केलेली हत्या, आणि बरोबर तसंच फळ भगवंतांच्या कर्मविपाक सिद्धांताद्वारा, भगवंतांच्या योजनेप्रमाणे तू तशी मारलीस ना, ती सूड बुद्धी तुझ्या मनात आली ना. आणि म्हणून हे आई, तुला ह्या जन्मामध्ये, तू ह्या जन्मात काहीही पाप केलं नाहीस मला माहिती आहे. तू निरागस निष्पापच आहे या मना जन्मामध्ये. पण जन्मकोटी शतैरपी, असं कर्म प्रत्येक जीवाच्या मागे हात धरूनच असतं. हे जीव पुढे जातो म्हणजे काय, देहांतर करतो. जीव तोच संकल्पना, जोपर्यंत तो शिव होत नाही, त्याला मुक्ती मिळत नाही, मोक्ष मिळत नाही, तोपर्यंत जीवाचा प्रवास अनंत जन्मांमध्ये, अनंत योनींमध्ये होत असतो. जातस्य हि ध्रुव मृत्यू ध्रुवन जन्म मृतस्य च तस्माद परिहार्यते नत्वम शोचितुमर्हसि. आणि वासांशी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि. बस वस्त्र बदलण्यासारखं आहे. कसं वस्त्र का बदललं जातं, कारण संपलं आयुष्य. जितकं ब्रह्म्याने लिहिले, ललाट पटली, जे लिहिलं असतं तेवढं झालं की झालं. पण त्यांनी कर्मशृंखला थांबत नाही. कारण कर्म आधीही खूप केले असतात आणि ह्याही जन्मात कर्म सुरूच असतात. आणि त्यामुळे कर्मांची शृंखला थांबत नाही आणि दुःख भोगणं अपरिहार्य ठरतं. आणि म्हणून आमच्या धर्मशास्त्र ग्रंथांनी, दासबोधांनी सुद्धा जितकं चिंतन सुखाचं केलं आहे श्रोते हो, तितकं चिंतन, मूळ चिंतन दुःखाचंही केलंय. हे दुःखाचं चिंतन आहे. त्रिवेद ताप हे दुःखाचं चिंतन आहे. सुखाची खूप निरूपण आहे. सगळा विचार, समग्र विचार, कारण वेद सुख दुःख दोन्हींचा विचार करतो. दोन्हींचा विचार करतो. म्हणून वेद करतो, भगवद्गीता करते, भगवद्गीता करते म्हणून दासबोधही करतो. कारण समर्थांनी दासबोधाच्या प्रस्तावनेमध्ये म्हटलंय की नाना ग्रंथांच्या संमती एक तर भगवद्गीतात आहे. रामगीता, गुरुगीता, हंसगीता, गर्भगीता, पांडवगीता, यमगीता, 12 गीतांचा अध्याय रेफरन्स दिलेला आहे. सर्व धर्मग्रंथांचा अभ्यासही आहे आणि त्याचा पुरावा, आधार, दृष्टांत म्हणून सुद्धा रामदास स्वामी ठिकठिकाणी बोलतात. दरवेळेला हे या ग्रंथातले असं नाही म्हणणार ते, पण त्यांचा तो अभ्यास आहेच. श्रोते हो, ही एक थोडीशी प्रस्तावना, आपण त्रिवेद तापांविषयी बोलतो आहोत सध्या, पण त्रिवेद तापांचंही निरूपण आपण ऐकणार आहोत. काही उदाहरणं रामदास स्वामींनी दिलेली समोर ठेवून आपण ऐकणार आहोत. पहिला आहे आध्यात्मिक ताप. पहिलं नाव, कारण वर्गीकरण सुरू झालंय आता. दुःख मला होतात जीवनात, त्याचं वर्गीकरण सुरू आहे. पहिला आध्यात्मिक तापाचं रामदास स्वामींनी व्याख्याच केलेली आहे. देह, इंद्रिय आणि प्राण यांचे योगे
आपण सुखदुःखे शिणे जाणं या नाव आध्यात्मिक श्रीराम. पुन्हा म्हणूया ओवी आपण. दासबोधातलीच आहे, या समासातली आहे. 6व्या समासातली आध्यात्मिक ताप निरूपण ते आहे. देह इंद्रिय आणि प्राण यांचे नियोगे आपण सुखदुःखे शिणे जाणं या नाव आध्यात्मिक श्री. सोपी ओवी आहे समजायला. आणि नेमकं देह इंद्रिय आणि प्राण यांच्याद्वारे आपल्याला काय काय दुःख भोगावे लागतात. मग अशी ठेच लागल्याचं उदाहरण दिलं ना, ते नाही, ते आधी भौतिकाच आहे. देहापासूनचा विचार करूया. देहापासून रामदास स्वामींनी मग या समासामध्ये पुष्कळ ही व्याख्या करून अनेक उदाहरणं दिलेली आहेत बघा. आणि आपल्याला भोगावंच लागतं तो प्रत्येकाला. काही कारण नाही कारण नाही. परवा रात्री मी झोपलो, माझं उदाहरण सांगतो. परवा रात्री मी झोपलो, चांगली तब्येत होती, व्यवस्थित होतं, काय होईल कसं माहिती नाही. आणि सकाळी उठलो तर डोळ्यात रांजणवाडी दिसली. होते पुष्कळ होते, ती बरी होते लगेच. काय ती जन्मभर रांजणवाडी टिकत नाही. ते काय जन्मभर टिकणार दुःख नाही, पण ते ठस ठस करायला लागलं, दुखायला लागलं, डोळ्यात आला, डोळा लाल झाला वगैरे वगैरे वगैरे. समर्थांनी ही गोष्ट आध्यात्मिक तापात केली आहे की रांजणवाडे होते. घशामध्ये फोड झाला, घशामध्ये. मग त्याची वैज्ञानिक चिकित्सा अशी होईल, तू तेल फार खाल्लं, तिखट फार खाल्लं असशील, जळजळीत पदार्थ खाल्ले असतील, चमचमीत खाल्ले असतील, ग्रेव्ही फार खाल्ली असेल, स्पायसी खाल्लं असेल. ही त्याची वैज्ञानिक कारण काही म्हणून. पण हे काही न खाताही कधी 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 असं एकदम जाणवतं की आपल्याला जिभेला फोड झाला किंवा घशात एखादा फोड झाला, कानाच्या आत फोड झाला, तो फुटला, कान रात्रभर ठणठण 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 करतो. हे देह इंद्रिय आणि प्राण देहाद्वारे हे असे या सगळ्यांची वर्णन आहेत, ओव्या आहेत पुष्कळ. इंद्रिय देहद्वारे कर्मेंद्रियाचा उल्लेख होऊन गेला. इंद्रिय याचा अर्थ मनबुद्धी चित्त अहंकार मनानी इत्यादी याद्वारे होणारं दुःख जे आहे. देह इंद्रिय आणि प्राण. कर्ण इंद्रियच आहे, आतमध्ये प्राण काही कारण नाही कारण नाही. जेवण झालं, पाणी प्यालो, वामकुक्षी केली आणि वामकुक्षी करून उठत नाही तर एकसारख्या उचक्याच यायला लागल्या. हो, एक दिवस मला खूप उचक्या वागे उचक्या का आल्या. देह इंद्रिय आणि प्राण, प्राणाचं काही संतुलन बिघडलं. या दुसऱ्या कोणाचा काही फार संबंध नाही. दुसऱ्या केव्हा कोणाचा जेव्हा फार संबंध आहे ते आधी भौतिक गटात जातं, त्याची व्याख्या पाहू आपण नंतर. पण आपलाच देह, आपलीच इंद्रिय आणि प्राण सुद्धा आपल्यात आपले असलेले या देहाच्या आतच, फक्त बाह्य जगाशी फारसा संबंध नाही. आणि अशा कितीतरी पीडा आणि आपदा आणि त्याद्वारे दुःख आपल्याला भोगावं लागतं का नाही. असा कोणीतरी असेल का जगात की ज्याला जीवनभरामध्ये एकही पुटकुळी झाली नाही किंवा काही झालंच नाही, आतून येणारं दुःख झालं नाही, काही कारण नाही कारण नाही. साथ आली म्हणून जाऊ दे, डोळेच लाल होतात, आपोआप होतात. शरीराच्या आतमध्ये काय काय व्याधी असतात आपल्या, आपण त्याला कोणीही दुसरा जबाबदार नाही. रामदास स्वामींनी या समासामध्ये त्या सगळ्यांचं वर्णन केलेलं आहे. आणि ह्या समासाच्या समारोपाला मध्ये मी 2-3 आपल्याला जे बोललो असे पुष्कळ मोठी आधी रामदास स्वामींनी केलेले आध्यात्मिक ताप. आध्यात्मिकपणे आपल्या शरीराच्या आतून देह इंद्रिय आणि प्राण यांच्या योगे आपण, यांच्या योगे म्हणजे यांच्या निमित्ताने किंवा यांचा योग म्हणजे यांचा संबंध येऊन, कारण योग योज धातू आहे ना, यांचा संबंध येऊन देह इंद्रिय आणि प्राण यांचा संबंध येऊन किंवा यांच्यामुळे योग्य म्हणजे जे काय दुःख होतं आपल्याला, काही कारण नाही कारण नाही. परवा आम्ही गेलो एका घरी सकाळी, आवाजाला अचानक काय गलबला झाला म्हणून त्यांच्या इथल्या मुलाची अचानक दातखिळीच लागली. हो, दोन्ही दात एकमेकाला चिटकून गेले. मग चमचा घाला डॉक्टरला बोलवा, पाणी शिंपडा, उपाय केले, दातखिळी निघाली. पण अचानक दातखिळी बसणे, बाह्य कोणी त्याला जबाबदार नाही. उचक्या लागणे, ठसका लागणे, जांभ्या एकसारख्या खूप येणे, कोणी आणतं का आपल्याला. आळसामुळे म्हणा, जागरणामुळे काय सुचू देत ते दिवसभर जांभया.
हे सगळे देह, इंद्रिय आणि प्राण यांचे योगे आपण सुखदुःखे सिणे जाण या नाव आध्यात्मिक शिरा. ह्या आध्यात्मिक दुःख, आध्यात्मिक आपदा या समासामध्ये रामदास स्वामींनी एकंदर 60-70 आपदांचं वर्णन केलंय. त्यांच्या दृष्टीला आले तेवढे म्हणा किंवा तत्कालीन परिस्थितीमध्ये आले म्हणा. या व्यतिरिक्त आता अजून तर त्यात पुष्कळ ऍड झालेत. काल बदलला, पुष्कळ त्यात जोडल्या गेल्या असतील. अजून समारोप केलाय असा समासाचा रामदास स्वामींनी. वृद्धपणीच्या आपदा, वृद्धपणीच्या आपदा नाना रोग होती सदा, देह क्षीण सर्वदा या नाव आध्यात्मिक शिरा. त्याचं थोडस आपण चिंतन आधी केलेलं आहे. अपक्षीयते धर्मामुळे वृद्धपणीच्या आपदा. झोपच नाही येत, म्हातारपणी झोपच येत नाही. वास्तविक 7-8 तास झोप शरीराला विश्रांतीसाठी आवश्यकता असते. शरीर टवटवीत होतं, चांगलं होतं. पण वृद्धपणीच्या आपदा, झोपच येत नाही. रात्रभर खोकल्याची ढासच लागते, ठसकाच लागतो. हे होत राहतं. वृद्धपणीच्या आपदा इच्छा नसूनही, कुणाची इच्छा नसते की माझे केस पांढरे व्हावे, होतात. दंतपाटी उखडते, अन्न मिळालं तर चावता येत नाही, दाणे खाता येत नाही. वृद्धपणीच्या आपदा याचा विचारही केला होता आपण काल. वृद्धपणीच्या 1 नाही, 2 नाही, 3, ज्याला काही थोडासा त्रास आहे, चक्कर येतात, भिंतीला धरून चालवावं लागतं, पुढे वॉकर घ्यावं लागतं. वृद्धपणीच्या आपदा. कारण देहाचा अर्थ देहाची शक्ती क्षीण होते. ती अपक्षीयते धर्मामुळे होते. याचं केलंय आपण चिंतन थोडस. देह क्षीण सर्वदा या नाव आध्यात्मिक शिरा. या वृद्धपणीच्या आपदा आहे. आणि असं व्हायला लागलं की समजा आपल्याला नोटीस आलेली आहे. आता सगळी इंद्रिय थकतात, डोळ्यांची शक्ती कमी होते, जिभेची दाताची कमी होते, अन्नच मुळात कमी लागायला लागतं, झोप कमी होते, कुठे फारसं जावंसं वाटत नाही. कारण आपले देह क्षीण झालेला असतो. जरासं 20 पावलं चालले की पाय दुखतात, ठणकायला लागतात. आपण म्हणतो की आता इतक्यात पाय फारच दुखायला लागले हो. कामाचा वेग कमी होतो, देह क्षीण सर्वदा. पूर्वी ज्या भगिनी 50 माणसांचा स्वयंपाक 1 तासात करत असतील ना, आता घरातल्या 2 माणसांचा करायला 2 तास लागतात. आणि त्यात थकवा येतो, क्षीण येतो. साहजिक आहे, कुणाला नावं ठेवणं हे चाललंय. देह क्षीण सर्वदा हे सर्वांचं होतं. कारण वृद्धकाळीच्या आपदा म्हटलंय त्यांना. हे त्रिविध तापांपैकी रामदास स्वामींनी आध्यात्मिक तापामध्ये टाकलंय. कारण शरीर क्षीण होणं, शरीराला जरा म्हणजे म्हातारपण येणं, हे नैसर्गिक आहे हो. हे नैसर्गिक आहे. पण तरी देखील त्याचं दुःख होतं, त्याला त्रास होतो. भरभर चालता येत नाही, भरभर बोलता येत नाही, भरभर लिहिता येत नाही, भरभर ऐकता येत नाही, ऐकलेलं लक्षात राहत नाही, स्मृती कमी होते. कारण देह क्षीण सर्वदा. हे स्वाभाविक आहे, स्वाभाविकपणे स्वीकारावं. ते स्वीकारल्या जात नाही म्हणून दुःखाला कारणीभूत होतं. असो, आपण अजून थोडा पुढे विचार करू. रामदास स्वामींनी आध्यात्मिक तापाचा समारोप करताना एक छान ओवी वापरली आहे, ज्याचा आपण सुरुवातीला थोडासा अर्थ पाहिला आहे. ऐसा हा आध्यात्मिक ताप, ऐसा हा आध्यात्मिक ताप, देह इंद्रिय प्राणांपासून आलेला आणि वृद्धपणीच्या आपदा सगळं असं एकत्र. ऐसा हा आध्यात्मिक ताप, पूर्व पापांचा संताप, सांगता सरेना अमुप, दुःख मूळ शिरा. ऐसा हा आध्यात्मिक ताप, पूर्व पापांचा संताप. पूर्व पाप मगाशी आपण थोडासा विचार केलेला आहे. याचा अर्थ ह्याच जन्मात नव्हे, पुष्कळांना असं वाटतं या जन्मात आम्ही काहीच वाईट केलं नाही. भागवत धर्म म्हणजे दासबोध, ज्ञानेश्वरी, वेद, उपनिषद, गीता हे पूर्वजन्म मानतात. त्यामुळे इथे त्याचा उल्लेखही आहे. पूर्व पापांचा संताप याचा अर्थ पूर्व जन्मांमध्ये केलेल्या वाईट कर्मांचा परिणाम म्हणून माझ्या वाट्याला येणारं फळ म्हणजे पाप. पापाचा परिणाम जे फळ ते दुःख. ऐसा हा आध्यात्मिक ताप, पूर्व पापांचा संताप, सरता सरेना अमुप, दुःख मूळ दोषीला. इथे कर्मविपाक सिद्धांताचे बी आहे, इथे बीज आहे. पूर्व पापांचा संताप, देवकीचं उदाहरण पाहिलं ना आपण. कारण तुझ्याच कर्म तुझा पाठलाग करत आहे आणि म्हणून तुला ते छळत आहे. तू ज्या प्रमाणात ती केली असतील त्या प्रमाणात. सगळ्या वृद्धपणीच्या आपदा सगळ्या वृद्धांना भोगावे लागत नाही.
काही फार सुखी असतात, निरामय असतात शेवटपर्यंत, त्यांना झोपही खूप येते, भूकही लागते, चालतातही छान, बोलतातही छान. आपण म्हणतोय की म्हातारा 90 वर्षाचा आहे हो, पण काय तुडतुडीत आहे. त्याचं कारण त्यांनी पूर्व पापांचा संताप नाही केला आहे. पूर्वजन्मातही काही पाप कमी केलेली आहेत किंवा त्याची काही पाप फलोद्भूत व्हायची असतील. पण रामदास स्वामींनी आध्यात्मिक तापांचा समारोप करताना ऐसा हा आध्यात्मिक ताप पूर्व पापांचा संताप सांगता सरेना अमुप दुःख मूळ श्रीराम असं वर्णन केलेलं आहे. आध्यात्मिक तापाबद्दल आपण केलेलं एवढं चिंतन साधारण पुरेसं आहे, समग्र नाही. आपण नेहमी मी आपल्याशी बोलतो आहे की आपण सगळे सार रूपाने ऐकतो आहोत. आपण सगळे अभ्यासक सुज्ञ आहात. आपण सगळा समाज शांतपणे वाचावा. 56 ओव्यांचा आध्यात्मिक तापांचा समास आहे. अनेक उदाहरणं रामदास स्वामींनी दिली, त्यातली 2-4 आपण फक्त आता बोललो. आता आदिभौतिक ताप थोडासा आपल्याला बघायला पाहिजे आणि मग आदिदैविक. आदिभौतिक ताप इतर भूतांपासून मला होणारा दुःख. अगदी सोपी व्याख्या. सर्व रामदास स्वामींनी व्याख्याच केली आहे. आदिभौतिक ताप निरूपण हा समास 7वा जो आहे त्याची सुरुवातच अशी केलेली आहे. सर्व भूतांचेनी संयोगे सुख दुःख उपजो लागे, ताप होता मनभंगे या नाव आदिभौतिक शिरा. सर्व भूतांचे संयोगे. एक मी भूत. असं लक्षात ठेवावं की आपण हे भूतच आहोत. दृष्टीला दिसणार त्या सगळ्यांना भूतच म्हणतात. भूत प्रकृती आहे ही सगळी सृष्टी भूत प्रकृतीच आहे. पण आपण भूत आपल्यातून आपल्याला होणारा दुःखाचा विचार पण आध्यात्मिक तापात केला. आता मी जगात आल्यानंतर जन्माला आल्यानंतर प्रत्येकाचा जितके जन्माला आलेले आपण सगळे आहोत, आपला जगाशी संबंध येतो. म्हणजे जगातल्या भूतांशी संबंध येतो. भूत म्हणजे काही चेतन असे नव्हे. दगड, धोंडे, कार, गाडी हे सगळं आपला संबंध येतो. आणि सर्व भूतांचे संयोगे सुख दुःख उपजो लागे, ताप होता मनभंगे या नाव आदी भौतिक श्रीराम. एखादं उदाहरण पाहू म्हणजे लगे लक्षात येईल. मी माझंच उदाहरण बोलतो पुन्हा. सर्व भूतांचे संयोगे. आजचीच गोष्ट बघा. सकाळी नित्याप्रमाणे मी सकाळी अंगणात फुलं तोडायला गेलो. सकाळी उठून फुलं तोडावे देवपूजेसाठी आहेत. सुदैवाने भगवंतांनी काही झाडांना फुलं दिली आहेत सध्या, ती तोडायला गेलो. झाड थोडं उंच होतं, काही फुलं तोडली. एक फांदी उंच होती, 2-4 फुलं त्याला होती, म्हणून ती फांदी वाकवायला गेलो. वर मान केली. फुलाला हात तर लागला, फुल तोडल्या गेलं, ते परडीत ठेवलंही. पण झाडाची सगळ्यात वरची फांदी काही वारा धूळ कचरा असेल, एकदम तो कचरा उडला माझ्या डोळ्यात गेला. खूप डोळे चुरचुरायला लागले. परदी तशीच ठेवली, पाण्याने 2-3दा धुतले, साफ केले डोळे, लाल झाले. आणि थोडा वेळ असा बघा, आपण डोळ्यात काही गेलं ते निघून जरी गेलं ना, काही वेळ ते सलण्याचं दुःख होतं, जाचणी होते. सर्व भूतांचे संयोगे ना, सर्व वृक्षांचे संयोगे किंवा सर्व वृक्षांच्या सर्व फांदीचे. त्या फांदीवर असलेला धूळ कचरा माझ्या डोळ्यात गेला आणि डोळ्याची आग झाली. थोडा वेळ 2-3 तासाची चालली होती. तो काय परमनंट भोगणार दुःख ते नाही, पण काही वेळ त्या डोळ्यात पडलेल्या धुळीने मला खूप बेचैन केलं. डोळे लालही झाले. सर्व भूतांचे संयोगे. कारण त्या पानावर असलेली धूळ, पानं, वृक्ष, ती धूळ हे सगळं दुसरं भूत आहे की मी सोडून, पण दिसतंय डोळ्यांनी झाडाचं पान, ती धूळ, म्हणून ते भूतच आहे. सर्व भूतांची संयोगे सुख दुःख उपजवू लागले, त्रास होता मनभंगे या नाव आदी भौतिक श्रीराम. झालं, तो कार्यक्रम संपला. मी आपल्याला 2-3 दुःखही बोलतो, कारण प्रत्येकाला रोज दररोजच्या जीवनात अशी प्रत्येकाला काही काळ टिकणारी, अशी काही दीर्घकाळाची नव्हे ती दुखणी, पण ते दुःख होतं. नंतर मी बेसिन जवळ गेलो, हात पाय धुवायचे होते म्हणून, कारण आजकाल ते खूप आहे. बाहेरून आले की फाटकाला हात लावला की हात धुवा, सॅनिटायझरला हात धुवायला गेलो. आणि काल आमचं हँडवॉशची बॉटल संपली म्हणून नवीन आणली, तिथे ठेवली होती. सकाळ होती, फारसा अंधारे नाही, फारसं उजेडलं नाही, पण घाई होती थोडीशी, म्हणून पुढे आता देवपूजेला बसायचं स्नान करून, म्हणून ती जोरात हँडवॉशचं वरचं फिरवायला गेलो. ते उघडलं तर नाहीच,
पण इथे बोटाला इजा झाली आणि रक्त पण निघायला लागलं, थोडस आलं, पण थोडी जखम झाली, कारण जोरात फिरवलं, मीच फिरवलं. पण त्या हँडवॉशच्या बॉटलचं काहीतरी टोकदार असेल, प्लास्टिकच असेल, लोखंडी नव्हतं ते, ते लागलं आणि ह्या बोटाला इथे इजा झाली. सर्व भूतांचे निसंयोगे, सुख दुःख उपजो लागे. झालं, थोडा वेळ तळमळ झाली, त्यावेळी पाणी टाक, हे टाक, थोडस डेटॉल लाव, असं करून थोड्या वेळ थांबून गेला. आता थोडस चल, आज वाटतंय काय जखम. सर्व भूतांचे निसंयोगे म्हणजे हँडवॉश बाटलीचे निसंयोगे, सुख दुःख उपजो लागे. त्रास झाला, त्रास होता, मनभंगे या नाव आधी भौतिक. कारण ती हँडवॉशची बाटली हे भूत आहे, निर्जीव असलं तरी जड चेतनापैकी ते जड आहे. पण त्यांनी मला जी वेदना केली, ताप होता, मनभंगे या नाव आधी भौतिक, ते दुसरं भूत. आणि एक दृष्टांत, हे मी माझ्या जीवनातले आजचे बोलतोय. रामदास स्वामी दासबोधात खूप छान वेगळे वेगळे दृष्टांत दिलेले, की नाना वस्तू मूषक नेती, घरामध्ये काही ठेवलेलं आहे तर मांजर, नाना वस्तू मूषक नेती, घेऊन जातात बिळामध्ये आपल्या. आपलं लक्षही नसताना काही खाय पाहिजे पदार्थ घेऊन जातात. आपण म्हणतो बाई काल दाणे होते ते वाटीवर कुठे गेले, उंदराने नेले. समर्थांनी उल्लेख केला आहे, नाना वस्तू मूषके नेती या नाव आदी भौतिक श्रीराम. दुसऱ्या दुःख झालं, माझ्याच वाट्याला आलं, तिसरं दुःख बोलतोय. पूजेला बसलो, स्नान झालं, पूजेला बसलो, आणि असा एक नियम आहे की सकाळी थोडासा 10-15 फुलांचा हार करावा. बसलो हार करायला. आज थोडासा वेळ झाला होता काही कारणाने, तर पूजेची वेळ टळू नये साधारणपणे म्हणून हार तर करायचा नियमच केला. हार करायला गेलो, सुई ओवल्या गेली, फुल ओवायला गेलो, काय झालं माहित नाही तितक्यामध्ये, आणि ती सुई बोटात टचकन लागली, लगेच रक्ताचा थेंब आला. सर्व भूतांचे निसंयोगी. आता इथे कोण भूत आहे? सुई भूत आहे. ते खूप मोठं दीर्घकाळ टिकणारं नाही, काय डॉक्टरकडे जाऊन ऑपरेशन करा आणि त्याचं काय सोनोग्राफी करा, एवढं मोठं नाही. पण एक बारीक वेदना झाली का नाही, सर्व भूतांचे संयोगे म्हणजे सुईचे संयोगे, सुख दुःख उपजवू लागे, त्रास होता, मनभंगे या नाव आदी भौतिक श्रीराम. या समासामध्ये हे दृष्टांत 3 तर मी आज सकाळपासून भोगलेल्या अनेक लहान लहान दुःखांपैकी, जे मला असं वाटलं नको, वाटायला नको, मी मुद्दाम तर करणारही नाही, कोणीच करणार नाही ना, की मुद्दाम कोणी सुई हाताला टोचतं का? नाही टोचत. पण त्या सुई नावाच्या भूताच्या संयोगाने माझ्या बोटाला जी जखम झाली, त्याचं दुःख झालं, याचं वर्गीकरण रामदास स्वामी हे आदिभौतिक तापात करतात. हा आदिभौतिकच आहे. मग तो माझ्या वाट्याला का आला? त्यांनी सांगितलं रामदास स्वामींनी, आध्यात्मिक पूर्व पापांचा संताप, सगळ्या सगळ्या आपल्या वाट्याला येणाऱ्या वेदना दुःखांचं कारण पूर्व कर्मांचा परिणामच आहे. जुन्या काळी कोणत्या तरी जन्मामध्ये केव्हा तरी एकदा मी जाणीवपूर्वक कोणाला तरी सुई गमतीने म्हणा हेतुपूर्वक टोचली असेल, नक्की टाचणी टोचली असेल, काटा टोचला असेल. भीष्माचार्यांची गोष्ट अशीच आहे की नाही, आठवून पहा. पण आता बोलत नाही. पण आपणच केल्या कर्माचं ते फळ असतंय आपल्याला. माझ्या हाताला सुई टोचून रक्त आलं, दुःख झालं, ह्याला कारणीभूत मीच आहे. केव्हा तरी कधीतरी काहीतरी कोणाला ती वेदना मी दिली असणार आहे. त्याशिवाय, कारण कर्म तसं फळ हा कर्माचा सिद्धांत आहे. कर्म तसं फळ आणि ज्याचं त्याला भोगावं लागतं, असा हा आदिभौतिक तापाचा गट मोठा आहे. समर्थांनी खूप वर्णन केली त्या काळातली. भालू भुंके स्वान रडे या नावा आदिभौतिक अशी. किती किती यथार्थ वर्णन आहे हो. आम्ही रात्री झोपतो ना, आमच्या गल्लीत 3-4 कुत्री आहेत लोकांनी पाळलेली, झोपू देत नाही, 2-2, 3-3 तास ओरडत राहतात. भालू म्हणजे अस्वल, जुना काळ आहे. रामदास स्वामी घडी वेळीत राहायचे, भालू भुंकायचे खूप, म्हणून त्यांच्या कानाने ते ऐकलेले आहे म्हणून भालू. आजकाल काही शहरात काही भालू बिलू येत नाही, पण मोकाट कुत्री पाळलेली कुत्री घरोघरी असतात हो. काही खोटं आहे का? भालू भुंके स्वान रडे यानं, आणि त्याच वेदना भोगाव्या लागतात, त्यामुळे झोप येत नाही. झोप झाली नाही की कस तरी वाटतं, दुःखच झालं का नाही, नीट झोपच नाही झाली का, रात्रभर कुत्रे ओरडले असं म्हणतो ना आपण. ते दिले आहेत दृष्टांत. हे आदिभौतिक आहे. कुत्रा माझ्याच दृष्टीने, माझ्या नजरेने कुत्रा हे दुसरं भूत आहे माझ्या मी या भूतापेक्षा. पण सर्व भूतांचे संयोग आहे, सुख दुःख उपजवू लागे, त्रास होता. मी नवीन कोरी कार घेतली, एक उदाहरण अजून बोलतो आणि आदिदैविक तापात जाऊ.
मी नवीन कोरी कार घेतली, तिला कव्हर घेतलंय पुराणी खराब होऊ नये म्हणून वगैरे. आम्ही एकदा बाहेर गेलो आणि कव्हर लावायचं जीवावर आलं, जरा उशीर आलो, आता पुन्हा घरातून कव्हर आणा आणि त्याच्यावर घाला. लक्षात आलं नाही म्हणा किंवा कंटाळा आला म्हणा, नाही घातलं कव्हर. त्या दिवशी नवीन कार 1 महिना व्हायचा होता आणि रोज पुसायचं, मी सकाळी अजूनही पुसतो. आणि रात्री बेरात्री आमच्या लहानशी गल्ली आमच्या एरियातली दुसरी एक कार म्हणा, मेटॅडोर म्हणा, काय गेलं माहित नाही, तिने माझ्या कारला थोडी डॅश मारली आणि नवीन कोऱ्या कारचा थोडासा रंग निघून गेला. आता पुन्हा डेंटिंग पेंटिंग करा, तरी एकदा लक्षात ठेवावं की कोणतीही वस्तू ओरिजिनल कधीच नाही होत, मूळ स्वरूपात येतच नाही. ते केलंय मी तरी ओळखूच यायला लागलं. दुःख का झालं? कोण रात्री गेला माहित नाही. मेटॅडोर नेला का ट्रक नेला, गल्ली लहान आहे बरोबर, पण सांभाळून नेता येत नव्हती का. माझी अत्यंत आवडीची कार नवीनच घेतलेली, महिनाही झाला नाही, तिला स्क्रॅच आला. दुःख झालं. कुणामुळे? दुसऱ्या कोणत्या तरी ट्रकमुळे, गाडीमुळे इत्यादी सर्व भूतांचेनी संयोगे. इतर कोणत्या वाहनांच्या मुळे तिला स्क्रॅच आली. दुःख झालं का नाही? सर्व भूतांचेनी संयोगे सुख दुःख उपजो लागे, त्रास होता मन भंगे, या नाव आदी भौतिक श्रीराम. ह्याप्रमाणे श्रोते हो, दुसरा समाज जो आहे पुढचा आदी भौतिक ताप निरूपणामध्ये रामदास स्वामींनी या समासामध्ये 87 ओव्यांचं निरूपण केलेलं आहे. आदी भौतिक अंगावर पाल पडेल, खूप थंडी पडेल, हे भूतच आहे. हिव थंडी, पाऊस खूप पडेल, हे सगळे जे आहेत ना, हे रामदास स्वामींनी आपण कारण नाही अंगावर पाल पडली. काय काय कसं काय? पाल दुसरं भूत झालं, अंगावर पाल पडली, वीज पडे. शेतामध्ये झोपला रात्री, वीज पडली अंगावर, दुसरं भूत पडलं. हे सगळे वर्णन केली आहे. गंमत वाटते हसताना वाचताना आपल्याला, पण प्रत्येकाच्या जीवनात अशी दुःख भोगावी लागतात की आपण विचार करा. भोगावीच लागतात. ती अपरिहार्य आहे, कारण आपल्याच पूर्व कर्मांचा तो परिणाम असतो, त्याची फलं असतात, म्हणून ती भोगावी लागतात. आमच्या इथे योग वासिष्ठामध्ये एक श्लोक येतो, सुखस्य दुःखस्य नकोपि दाता परो ददाति इति कुबुद्धिरेषा अहं करोमि इति वृथाभिमान प्रारब्ध सूत्र ग्रथिती ही लोकः. स्वकर्मसूत्र किंवा प्रारब्ध सूत्रम ग्रथितो ही लोकः. आपणच केल्या कर्माची फळ असतात. सुखस्य दुःखस्य नकोपि दाता. माझ्या दुःखाचं ते कारण झालं की पाल अंगावर पडली, पण ते माझ्याच कोणत्या तरी पूर्वजन्मातल्या कर्माचं फळ असावं असं म्हणून शांत बसता आलं. याप्रमाणे सध्या फक्त त्याच्यावरचा उपाय, निवारण करण्याचा उपाय अजून नाही, तो नवविधा भक्तीत गेल्यानंतर येणार आहे. कारण समर्थांनी प्रारंभ कुठून केला त्या समासाचा किंवा या निरूपणाचा? भगवत भजना वाचुनी सुखे ना हे जन्मयोनी तापत्रयांची जाचणी बोली गेलं. भगवत भजन, सद्गुरु भजन, भजन भक्ती मनापासून केल्याशिवाय, म्हणून तिसरा दशक संपून जेव्हा चौथ्या दशकात आपण जाऊ ना श्रोते हो, त्याचं नावच नवविधा भक्ती निरूपण आहे. की ह्या स्वगुण परीक्षेमध्ये दुःख, त्याची कारण, त्याचं वर्गीकरण हे जे समजावून सांगितलं, मग हे निवृत्त होण्याकरता काय? ते भगवत भजना वाचली. भगवत भजन याचा अर्थ भक्ती, आणि ती कशी करावी, नवविध म्हणजे 9 प्रकारांची पुढच्या दशकात आपण ऐकणार आहोत श्रोते हो. याप्रमाणे आध्यात्मिक आदी भौतिक 2 तापांचं थोडंसं चिंतन आपण केलं. तिसऱ्याचं चिंतन थोडं करूया, आदी दैविक. हे 2 पूर्व पापांचा संताप भोगावे लागतात. ते आता ह्या जन्मात अनेक कर्म आपल्या हातून घडतात, ती काही अजन्मातच भोगावी लागतात. मग रामदास स्वामींनी याचं वर्गीकरण 2 गटात केलंय की काही कर्म अशी असतात की ज्याला राजा दंड देतो, म्हणजे राजसत्तेने दिलेल्या दंडांचं मोठं वर्णन केलेलं आहे. त्या काळातल्या पद्धतीप्रमाणे कडे मार, बुदले मार, डंगारणे मार वगैरे वगैरे, फटके मारणं, कड्यावरून ढकलून देणं, आली असे जे प्रकार, त्या कर्माचं चोरी केली हे, हे केलं हे, असं त्याच्या शिक्षा ठरलेल्या रामदास स्वामी ज्या काळातलं वर्णन करतात आहे 17व्या शतकात, तेव्हा अशा शिक्षा होत्या. त्याचं खूप खूप वर्णन केलंय की कोणाला कोणत्या प्रकारची शिक्षा कशी होते राजदरबारामध्ये. हे एक राजदरबारात चोराला, डाकूला, दुरारूला त्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे ज्या शिक्षा होतात त्या सगळ्या रामदास स्वामींनी आदिदैविक तापात टाकलेल्या आहे. आपल्याच कर्मांची फळं, पण ती भोगण्याकरता ज्या शिक्षा आहे त्या शिक्षांची जी वर्णन आहे
त्या शिक्षांद्वारे मला होणार दुःख, जसं मला एखाद्या शिक्षेचं फळ, शिक्षा जर अशी झाली, त्याच्या पाठीवर 100 चापकाचे फटके मारा, दुःख होईल की नाही? होईल. झालं असेल. त्याच्या नखामध्ये सुया टोचा, नखामध्ये सुया टोची ती, नखामध्ये एक शिळक गेली ती किती दुःख होतं. आणि त्या अपानी मेखला घाली ती, नखामध्ये सुया टोची ती, हे जुन्या काळचे शिक्षेचे प्रकार आहे. पण तरी दुःख आहे का नाही? अशा प्रकारच्या दुःखाला जर एखादी व्यक्ती प्राप्त होत असेल, त्याच्या वाट्याला येत असेल, तर त्या दुःखाचं वर्गीकरण रामदास स्वामी आदिदैवी गटात केलं एक, आणि दुसरा आदिदैवी गट रामदास स्वामींनी आत्ता राजांनी नाही पकडलं, सुटला चुकून, चुकून सुटला. काय कोणाला हाताशी धरून वगैरे शिक्षेतून सुटला कसा बसा, पण तिकडे भगवंतांच्या दरबारात नाही सुटू शकला. आणि भगवंतांच्या दरबारामध्ये ह्या देहाच्या पतनानंतर, म्हणजे मृत्यूनंतर, ह्या जीवानी केलेल्या कर्मांच्या शिक्षेसाठी जी व्यवस्था आहे तिला नरक व्यवस्था म्हणतात. म्हणून समर्थांनी नरक व्यवस्थेचं खूप वर्णन आदिदैविक तापामध्ये केलेलं आहे. आदिदैविक तापाचे रामदास स्वामींनी 2 गट केलेले आहेत, की ह्याच जन्मात राजदरबारी सरकारकडे कुठेतरी शिक्षावून मिळणाऱ्या शिक्षेतून होणाऱ्या वेदना हा एक गट, आणि इथे जर काही कारणाने सुटून गेला तर तिकडे सुटणार नाही मात्र. म्हणून नरकामध्ये होणाऱ्या विविध यातनांचं दुःख, याचं खूप विदारक वर्णन, खूप विदारक वर्णन रामदास स्वामींनी केलेलं आहे. त्याला आधार श्रीमद भागवत पंचम स्कंधाचा आहे, किंवा वराह पुराण म्हणून आहे. इतर पुराण आहेत, गरुड पुराण आहे, यामध्ये सगळे या यातनांचं वर्णन आहे. रामदास स्वामींचे सगळे पुराण ग्रंथांचा अभ्यास आहे, त्यातूनच त्यांनी रामदास स्वामींनी वर्णन निवडलं असणार, किंवा प्रत्यक्ष पाहून. पण ह्या सगळ्या यातना, मृत्यूनंतरच्या होणाऱ्या यातना आणि दुःख, त्यांना रामदास स्वामी आदिदैविक ताप या गटात रामदास स्वामींनी घातलेला आहे. श्रोते हो, ह्याप्रमाणे सामान्य जो जीव आहे, त्या जीवाला हे 3 प्रकारचे ताप म्हणजे दुःख, हे त्यांनीच केलेल्या कर्मांचा परिणाम, पूर्वजन्मातल्या कर्मांचा म्हणा, किंवा एखादी व्यक्ती या जन्मात 70-75 वर्षाची झाली तर तिने या 70-75 वर्षात दुःख तर भोगलंय पूर्व पापांचा परिणाम म्हणून, पण नवीनही कर्म केली आहेत ना, त्या सर्वांची त्याला इथेच फळं भोगायला मिळतील असं नाही सांगताय. काही इथे आदिभौतिक अपानी, आणि काय पुढे, काय आध्यात्मिक आदिभौतिक आत्ता, जसं मी फुलं तोडताना डोळ्यात धूळ गेली इथेच भोगलं. पण मृत्यूनंतरचे मिळणाऱ्या यातना त्याचा आज कसा काय कोणाला अनुभव येणार आहे? म्हणून 3ही प्रकारची वर्गवारी करून आपल्याला मनुष्य जन्मात आल्यानंतर जेव्हा 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 दुःखाचा अनुभव येतो, आपल्या प्रतिकूल वेदनीयम दुःखम अशी व्याख्या आहे ना, जेव्हा जेव्हा अंतःकरणाला प्रतिकूल वेदना अशी जर झाली, संवेदना झाली, तर ती दुःखात जाते. याचं वर्गीकरण आपण दासबोध ग्रंथाच्या आधारे 3 गटामध्ये केलेलं थोडक्यामध्ये ऐकण्याचा प्रयत्न केला, आणि अगदी इथपर्यंत वर्णन आहे श्रोते, सामान्य जीवच काय, पण साधू, सत्पुरुष, योगी, अगदी जीवनमुक्त सुद्धा, अवतार सुद्धा, त्यांच्याही वाट्याला अशी काही दुःख येतात. आमच्या इथे पंचदशी नावाचा ग्रंथ आहे बघा. पंचदशी मध्ये एक श्लोक आहे, अवश्यम भावी भावानाम, अवश्यम भावी भावानाम प्रतिकारो भवेद्यदि तथा दुःखैर न लिप्पेरन नल राम युधिष्ठिरः. सुंदर श्लोक आहे. पूर्वकर्मांची चिकित्सा, त्याचं फळ दुःख रूप जे आहे ते अवश्यम भावी भावाना, ते भोगावंच लागतं. मगाशी जो श्लोक म्हटला ना, की ना भुक्ते क्षीयते कर्म, जन्म कोटे शतरेपी, त्याच कॅटेगरीतला आहे. पण अवतारांचं वर्णन आहे, रामाचं उदाहरण दिलंय प्रभू रामचंद्र. त्यांचा तर लीला विग्रह असतो, करून दाखवतात. तरी देखील समजून घेण्यापुरतं नल राम युधिष्ठिरः, नलराजाचं उदाहरण दिलंय. अवश्यम भावी भावाना, होऊन गेलेल्या कर्मांना फळं असतातच. पंचदशीतला श्लोक आहे. प्रतिकारो भवेद्यदि, त्याला जर प्रतिकार करता आला असता कुणाला, की मी कर्म केलेत, मी फळ नाही भोगणार, असा प्रतिकार भवेद्यदि तथा दुःखैर न लिप्यरन, दुःखाचं कारणच नसतं हो.
आणि 3 महापुरुषांची नावं या श्लोकात आहे. नलराजाचं काय दुःखमय त्याचं जीवन आहे. नल राम प्रभू रामचंद्रांचं उदाहरण आहे. वनवास, स्वपत्नीचा विरह, वनवासात नंतरही किती दुःख. नल राम युधिष्ठिर, युधिष्ठिर धर्ममय, त्याचं नावच धर्म आहे, धर्माची मूर्ती आहे, कृष्ण भक्त आहे. काय दुःख त्याच्या वाट्याला. 14 वर्ष वनवास, 12 वर्षांचा काय अज्ञातवास, काय द्रौपदीची किती मानहानी त्याच्या डोळ्यासमोर झालेली आहे. किती दुःख वेदना त्याला झाल्या असतील. म्हणून पंचदशीकारांनी दृष्टांत रूप 3 नावं वापरली. तथा दुःखैर न लिप्पेरन नल राम युधिष्ठिर. हे असामान्य कोटीतले आहेत, अवतार आहे वास्तविक, प्रभू रामात अवतार आहेत, तरी सुद्धा कर्माप्रमाणे फळ भोगावं लागतं हे सिद्ध करून दाखवण्यासाठी प्रभू रामचंद्रांनी अशा लीला केल्या म्हणा, किंवा त्या अवताराचं कार्य म्हणून केलं म्हणा. पण घडलंय का नाही, त्यांना दुःखाचे प्रसंग आलेत का नाही, इतकंच फक्त सध्या आपल्याला आजच्या प्रवचनात स्वीकारायचं आहे. म्हणून त्यांचा दृष्टांत दिलेला आहे. ह्याप्रमाणे श्रोते हो, पूर्वकर्मात ह्या जन्मात, पूर्वजन्मात जन्मात जीवाने केलेल्या कर्मांची त्याला फळं भोगावी लागतात. चांगल्या कर्मांची सुखरूप आणि वाईट कर्मांची दुःखरूप, दोन्ही 50-50% भोगावीच लागतात. आणि म्हणून मनुष्याच्या वाट्याला दुःख येतच असतं. या येणाऱ्या दुःखाचं त्यालाच रामदास स्वामींनी ताप असं म्हटलंय. दुःखाला तापच म्हणतात. ताप म्हणजेच दुःख, पीडा, वेदना, यातना. त्याचं 3 गटांमध्ये वर्गीकरण केलं. आध्यात्मिक ताप, आदिभौतिक ताप, आदिभौतिक ताप. आणि त्यासाठी अनेक दृष्टांत रूप रामदास स्वामींनी ओव्या दिल्या. आपल्या प्रत्यक्ष जीवनामध्ये याला आपण दररोज सामोरं जातो. आपल्या वाट्याला येतातच सगळे. 2 दुःख येतात, तिसरं माहिती नाही. ते मृत्यूनंतर होणाऱ्या वेदना आहे. त्याचं वर्णन फक्त रामदास स्वामींनी करून ठेवलेलं आहे. पण सगळं हे ऐकून भिवून जायचं नाही. आपल्याला भय दाखवण्यासाठी हे नाही आहे. ही सत्य परिस्थिती आहे, हे जीवनाचं तत्वज्ञान आहे. म्हणून तशा यातना माझ्या वाट्याला येऊ नये मृत्यूनंतरच्या. म्हणून मी काय करावं याचा उद्देश आणि उपदेश रामदास स्वामींनी आपण प्रारंभ केला. तिथे पुन्हा पोचू. भगवत भजना वाचनी चुके ना हे जन्मयोनी, तापत्रयांची जाचणी बोली जैल पुढे श्रीराम, असं रामदास स्वामींनी सुरुवातीला म्हटलं. भगवत भजना वाचून हे नाही सुटत. श्रोते हो, स्वगुण परीक्षेचा आपला दशक सुरू आहे. यामध्ये बहुतेक सगळ्या दुःखांची वर्गवारीच केलेली आहे. याच्या पुढचं जे आपलं निरूपण असणार आहे ते मृत्यू निरूपण आहे. हे रामदास स्वामींच्या दासबोध ग्रंथाची एक विलक्षणताच आहे. सहसा मृत्यूवरती असं निरूपण कोणत्याही धर्मग्रंथात, शास्त्र ग्रंथात असं लिहिल्याचं ऐकिवात नाही. स्वतंत्र निरूपण, मृत्यू निरूपण. आणि त्यानंतर वैराग्य निरूपण. हा सगळ्या दशक सगुण परीक्षेचा असल्यामुळे समारोप मात्र वैराग्य निरूपणाने रामदास स्वामी करणार आहेत. तूर्त आजच्या चिंतनामध्ये आपण यथामती, यथाशक्ती, सार रूपाने आध्यात्मिक ताप, आदिभौतिक ताप आणि आदिदैविक ताप यांच्या दासबोधाच्या आधारे काही वेळ चिंतन करण्याचा प्रयत्न केला. आजचं हे केलेलं चिंतन परमपूजनीय सद्गुरू आणि रामदास स्वामींच्या चरणी समर्पण करतो आणि या ठिकाणी वाणीला विराम देतो. सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.